मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललेलो आपण जाणार आहे राणीच्या बागेमध्ये, बट तो प्लॅन कॅन्सल झालेला आहे। ते वरती येण्यासाठी 120 पायऱ्या आहेत, डॉट 1 किलोमीटरचा ट्रॅक आहे आणि तर हे दोन आम्ही चॉईस केलेत। नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं शुभम माडी यूट्यूब चॅनलवरती। आणि कशात सगळे मजेत ना, मजेतच असाल आणि मजेतच राहा। तर मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललेलो आपण जाणार आहे राणीच्या बागेमध्ये, बट तो प्लॅन कॅन्सल झालेला आहे कारण आम्ही तिकडे गेलो बट इतकी मोठ्या प्रमाणात गर्दी होती की आतमध्ये सुद्धा जाऊ शकत नव्हतो। त्यामुळे तो प्लॅन आम्ही कॅन्सल केला आहे आणि आत्ता आम्ही आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला। तर CSTला आता आम्ही पुढे कुठे कुठे फिरणार आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। तरी आपल्या या सिरीजचे 2च व्हिडिओ बनतील, एक आपली सिद्धिविनायकची आणि आता ही सेकंड। तर राणीच्या बागेत आपण नंतर कधीतरी येऊ, पण संडे नाही, विकेंडला तुम्हीसुद्धा नका येऊ कारण खूप प्रचंड गर्दी होती। मी ॲक्च्युली व्हिडिओ करायला पाहिजे होती तिथे, बट गर्दीच इतकी होती की मी कॅमेरावर काढलाच नाही। आणि नंतर तिथून रिटर्न आम्ही भायखळ्याला आलो आणि आता भायखळा स्टेशनवरनं आता आम्ही पोचलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला। तर इथून आम्ही आता कुठे कुठे फिरणार आहे। ॲक्च्युली आता वाजले जवळपास 1:30 वाजलेला आहे। आता पहिले आम्ही जेवू आणि जेवण झाल्यानंतर पुढे फिरणार आहोत। तर बघूया कसा काय प्लॅन होतो आणि जिथे जिथे जाऊ तिथे तुम्हालासुद्धा मी घेऊन जाईल। चला तर मग। तर आता लंच तर झालेलं आहे आणि अचानक असा प्लॅन ठरला की आता निघालो आम्ही एलिफंटाला। आणि आता इथून आम्ही आता बोट पकडली आहे गेट ऑफ इंडियावरनं। गेट ऑफ इंडियावरनं पर पर्सन 260 रुपये चार्ज आहे। तर तुम्ही कोणी येत असाल तर गेट ऑफ इंडियाला तुम्हाला बोट्स बघायला मिळतील आणि तिथून 260 रुपये पर पर्सन चार्ज आहे। चिल्ड्रनसाठी पण सेम आहे, अडल्ट पण सेम आहे, 260 रुपये चार्ज आकारला जातो। आणि जर वय 5 वर्ष जर खाली असेल तर त्यांना तिकीट नाही आहे। तर आता एलिफंटाला निघालो, तर आता हे सुंदर सुंदर दृश्य तुम्हीसुद्धा एन्जॉय करा। जवळपास 1 तासाचा हा प्रवास, पण हा प्रवास खूप सुंदर असा वाटतो। आणि तिथे समोरील बाजूचे थांबलं, इतकी सुंदर थंड अशी हवा लागते। आता जवळपास वाजले 3:45, बट आतमध्ये समुद्राच्या आतमध्ये वातावरण खूप थंड आहे आणि खूप जबरदस्त असं फिलिंग येते। कारण बाहेरच्या साईडला आता मग अशी गेट ऑफ इंडियाला होतो तर इतकं गरम होत होतं जवळपास, तेव्हा टेम्परेचर गेलेलं 38, त्यामुळे खूप गरम होतं। आणि आता बोटीमध्ये चढलो तर असा ॲक्च्युली विचार आलेला मनात की आता समुद्रामध्ये चाललं तर अजून खूप गरम होतं, बट त्याच्या अगदी उलट आहे। पण एकदम जबरदस्त वातावरण आणि इतकी सुंदर गार हवा सुटलेली आणि खूप भारी वाटतं आहे। तुम्ही एकदा नक्की एक्सपिरियन्स घ्या, एकदा तरी गेट ऑफ इंडियाने अलिबागला किंवा एलिफंटाला नक्की भेट। तर मी सुद्धा फर्स्ट टाईम पाहतो। तर बघूया आता एलिफंटाला गेल्यावर, ॲक्च्युली एलिफंटाला केव्ज आहे, त्या केव्ज बघायला चालतो। तर बघू, तिकडे गेल्यानंतर मी तुम्हाला सुद्धा दाखवेन, पण तुम्ही सुद्धा येऊन इकडे एकदा नक्की एक्सपिरियन्स करा।
तर आत्ता आम्ही पोहोचलेलो आहे एलिफंटा केव्हजजवळ आणि तिथे वरती येण्यासाठी 120 पायऱ्या आहेत. डॉट 1 किलोमीटरचा ट्रॅक आहे आणि मध्ये तुम्हाला दाखवलीसुद्धा व्हिडिओमध्ये आधी ती टॉय ट्रेनसुद्धा आहे. तर एवढी काही स्टीप नाही आहे चढाई, नॉर्मल आहे, त्यामुळे इतकं काही थकवा जाणवत नाही आहे. पण तुम्ही फॅमिलीसोबत येत असाल तर त्यांना थोडाफार जाणवू शकतो. जर तुम्ही फिटनेस फ्रीक असाल तर तुम्हाला काही थकवा जाणवणार नाही, कारण एवढं स्टीप नाही आहे ॲक्च्युली बघायला गेलं तर. नाही बहुत वाढत आहे ना, तुम्ही स्वतः वापरलं तर बरं. हां म्हणलं असा आवाज वाढत आहे. इथलं कास्याचं असतं की तांब्याचं? तांबा कासा मिक्स आहे सगळं, त्याच्यामध्ये ते सावंत. म्हणजे पूर्ण पंचधातू मिक्स असतात. या ठिकाणी अशा छोट्या छोट्या गुफा आहेत, त्या ठिकाणी मेडिटेशन करू शकता. मेडिटेशन करण्यासाठी या गुफा बांधल्या गेल्या असाव्यात. आणि या ठिकाणी खाली छोटंसं पाण्याचं डबकं आहे, छोटीशी विहीर आहे. ॲक्च्युली पाणी आटलेलं आहे पूर्ण. आत्ता आलं आपण एका दुसऱ्या लेणीजवळ, बट या ठिकाणी जर बांधकाम बघत असाल तर हे नवीन झालेलं वाटतं आहे, कारण तर नवीन स्ट्रक्चर दिसतंय ते. पण आतमधल्या साईडला जे बांधकाम आहे ते थोडं जुनं आहे, ते म्हणजे पुरातन काळातलं. काय काय यामध्ये स्ट्रक्चर नवीनसुद्धा केलेलं आहे आणि बरंच सारं जुनंसुद्धा आहे. चला सुद्धा आतमध्ये गुहा आहे आणि इकडे आतमध्ये सुद्धा अजून एक गुहा आहे आणि या ठिकाणी एक असं थोडं चौतारा टाईपमध्ये आहे. आय थिंक या ठिकाणी मेडिटेशन करत असावे. त्याच्या ठिकाणी अजूनही गुफा देखील आहेत. इकडे सुद्धा आतमध्ये चढून जाऊ शकतो, बट आता मी जात नाही. त्या साईडने दरवाजा आहे पलीकडच्या साईडने, तर आपण त्या साईडने जाऊया. इकडे सुद्धा आतमध्ये एक अजून एक गुहा आहे, पण ह्या सगळ्या गुहा मेडिटेशनसाठी असाव्या असं जाणवतं. ह्या ठिकाणी समोर आता मला शिवलिंग दिसतं आणि मोठं असं शिवलिंग आहे. मागे सुद्धा आपण एक शिवलिंग बघितलं आणि या ठिकाणी सुद्धा एक शिवलिंग आहे. तर अशा या ठिकाणी खूप अशा केव्ज आहेत, खूप सुंदर सुंदर केव्ज आहेत. काहींचं आता नवीन बांधकामसुद्धा करण्यात आलं आहे आणि काही अशा पुरातन काळातल्यासुद्धा आहेत, कारण दिसून येतं नवीन बांधकाम केलेलं. आणि आता इथून आपण आता निघतो आहे
कारण आजी ॲक्च्युली वरती आली नाही, आजीला थोडं खालीच ठेवलेलं आहे. आणि व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. आणि इकडे येण्यासाठी आतमध्ये पर पर्सन 40 रुपये एंट्री फीसुद्धा आहे. त्यामुळे खाली ग्रामपंचायतीचा गेट लागतो त्या ठिकाणी 5 रुपये पर पर्सन आहे. परत वरती आल्यानंतर 40 रुपये, म्हणजे जवळपास 45 रुपये वरती चढून आल्यानंतर फी द्यायची. हे ॲक्च्युली वर्थ वाटत नाही, कारण इकडे पाण्याची सुद्धा काही सोय नाही आहे. पिण्याच्या पाण्याची आहेत पण ते पण सुद्धा बंद आहेत. त्यामुळे ह्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आपण या ठिकाणी एकदा पावसाळ्यामध्ये नक्की भेटलो, कारण इथला निसर्ग खूप सुंदर आहे. आणि इथे माकडंसुद्धा ॲक्च्युली खूप त्रास देतात. लहान मुलांना असो किंवा स्त्रियांना वगैरे, मुलींना वगैरे असं त्रास देतात. त्यामुळे त्यांच्यापासून थोडं सावध राहा जर येत असाल तर. आणि समोर असा काही नजारा आहे. समोरून मला शेवडी नावाशेवाचा प्रकल्प दिसतो, तुम्हाला हे सुद्धा दाखवतो. समोर असा सुंदर असा व्ह्यू. समोर इथे तुम्हाला दिसतं शेवडी नावाशेवाचा प्रकल्प चालू आहे, ब्रिजचं काम. आणि आपण या ठिकाणी आपल्याला बोटने सोडलं होतं. आपण इथून असं चालत 1 किलोमीटर वरती आहे. आणि हा असा सुंदर असा नजारा खूप जबरदस्त आहे. एलिफंटा लेण्यांचा हा पूर्ण इतिहास आहे. स्क्रीनशॉट मारून घ्या आणि तुम्हाला सविस्तर वाचता येईल. या ठिकाणी असे बरेच सारे फ्रीजवरती लावण्यासाठी मॅग्नेट्स आहेत. त्यातलं चॉईस करतोय कोणतं घ्यायचं. ॲक्च्युली हे एक आम्ही चॉईस केलं आहे, मुंबईचं चॉईस केलं. आणि बघतोय अजून कोणतं आवडतंय का. तर हे 2 आम्ही चॉईस केलेत फ्रीजवरती लावण्यासाठी. चला तर मग ही व्हिडिओ आपण इथेच संपूया. आणि आता आम्ही निघालो आहोत एलिफंटा बेटावरनं गेट ऑफ इंडियाकडे. तर मी तुम्हाला आधी सांगितलेली या बोटीची प्राईस आहे पर पर्सन 260. पण ती 260 अशी आहे की येऊन जाऊन 260 रुपीज आहेत. तर ती वर्थ आहे. आणि माझ्या मागच्या साईडला बघताय सुंदर असा सनसेट पुढच्या फ्रेममध्ये तुम्हाला बघायला मिळेलच. तर ही व्हिडिओ कशी वाटली मला एक कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कारण आत्ता तुम्ही सध्या कमेंट आणि लाईक थोडे कमी येत चालले. तर नक्की एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. कमेंटसुद्धा नक्की